दुपारचे 3:15 वाजले आहेत आणि मी पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या जवळ आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघताय ही गर्दी फक्त प्रोटेस्टसाठी आलेली आहे. बोलो आजादी, बोलो आजादी, बोलो आजादी, बोलो आजादी, बोलो आजादी, बोलो आजादी, बोलो आजादी. कल तक जो रेजिग्नेशन का डिमांड बना है, अभी अगर जो भी हो जाए ये आंदोलन तब तक खत्म नहीं होगा जब तक हम लोग धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं ले लेते. आज आपण बघतोय पुण्यामध्ये आणि देशभर विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करतायत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, एनटीएची बॉडी रद्द झाली पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू आहे. परवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला अशुजी सिंगने, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आता शनिवार वाड्यापासून मोर्चा हळूहळू पुढे चाललेला आहे. माझ्या आजूबाजूला इतकी गर्दी आहे की मला हा कॅमेऱ्या समोर बोलताना सुद्धा त्रास होतो. सगळ्यांच्या हातात छत्र्या आहेत, काही मुलं भिजत आहेत. पाऊस जोराचा चालू आहे, पण जोरात जितका पाऊस आहे तितकीच मुलं सुद्धा जोरात दिसायला मला या ठिकाणी. आणि सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच आहे की राजीनामा हा मिळालाच पाहिजे. तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. पाऊस थांबत नाहीये आणि तरुण सुद्धा थांबत नाहीयेत. हा सगळा जो लोंढा आहे हा पूर्ण चाललेला आहे कलेक्टर ऑफिस कडे. मुझको राणाची माफ करना, गलती मारे से हो गई. चीफ जस्टिसने जे एक टिप्पणी केली होती की ज्याच्यामध्ये कॉक्रोच बोललं होतं त्याच्यावरच ते मीम होतं. इतक्या सटायर पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे की अतिशय गंभीर किंवा काय चाललंय असं नाही. ज्या पद्धतीने टोमणे चाललेत ते बघण्यासारखे आहेत. खरे तर जेनजीचा जो आवाज आहे तो तुम्ही दाबू शकत नाही. नाही बघत का चष्मा वापरा याच्यात आरक्षण दिसतंय, याच्यात सगळ्यांना 15 लाख आलेले दिसतात आणि नोकरी पण दिसते. आईला सगळं दिसते याच्यात. काही दिसत नाही, फक्त अंधभक्त चष्मा आहे हा. यासाठी तुम्हाला जर विकास हवा असेल तर www.bhajp.com ला जावा. तुम्हाला हा चष्मा मिळेल. हा चष्मा घातला की तुम्हाला सगळीकडे विकास, सगळ्या विद्यार्थ्यांची नीट आणि सगळ्या परीक्षा तुम्हाला क्लिअर दिसतील. फक्त काय चष्मा, फक्त काय चष्मा, फक्त काय चष्मा. भारताचा जो युवा आहे, हा युवकांचा हा आवाज आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी तर आहेच आहे आणि आजपर्यंत त्यांनी काहीही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे, काही बोललेले नाही आहेत स्वतः. काल एक छोटासा व्हिडिओ आपल्या पंतप्रधानांनी टाकलाय, पण तो पुरेसा नाही आहे आणि ते पण एवढ्या दिवसांच्या आंदोलनानंतर. नाव काय आहे तुझं? काय करतेस तू एज्युकेशन? मी आता सेकंड इयर सायकोलॉजीला आहे. मी पण एका काळी नीट एस्पिरंट होते. मागच्या वर्षी मी सुद्धा नीट दिली आहे. आम्ही मागच्या कितीतरी वर्षांपासून नीटचे पेपर लीक बघत आहोत आणि मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की सिस्टम मध्ये बदलाव आला पाहिजे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारलं गेलं त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला? मला म्हणायचंय की आपण डेमोक्रेसी मध्ये आहोत आणि डेमोक्रेसी मध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारल्यावर लोकांची ही अवस्था करत असाल तर ही डेमोक्रेसी आहे का तानाशाही आहे, हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारला पाहिजे. अशा पद्धतीने प्रोटेस्ट करून इस्तीफा दिल्यानंतर म्हणजे राजीनामा दिल्यानंतर प्रश्न सुटतील का? मला असं वाटतंय की पहिली गोष्ट ह्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे होती. पण एवढे प्रोटेस्ट झाल्यानंतर जेव्हा जर तुम्ही ट्विट करताय आणि म्हणजे अकाउंटेबिलिटी घेण्यासाठी तुम्हाला प्रोटेस्टची गरज पडतीये तर तुम्ही काम करताय का हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे. आणि इस्तीफा दिल्यानंतर बहुतेक असं मला पण माहिती नाही पुढे काय होणार, पण पहिली गोष्ट पहिला स्टेप आहे आपण रिप्लेस करावं, त्यानंतर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि पदं सुटतील असं नाही, पदं सोडली पाहिजे. याच्या आधी पण चुका झाल्यात आणि नेत्यांनी पदं सोडली आहे. त्याला डेमोक्रेसी म्हणतात, त्याला लोकशाही म्हणतात. आम्ही तुम्हाला मतं देतो आणि मग आमच्या मागण्या काही पूर्ण होतो. 21 लोक सुसाईड करतात, त्याचं काय, त्याची अकाउंटेबिलिटी कोण देणार? कुठे गेली लोकशाही? त्या शाळेच्या खिडकीतून तुम्ही बघू शकताय त्या लहान मुलांचा जो काही प्रतिसाद आहे ते सगळे हात करतायत आणि आंदोलन सुद्धा त्यांना हात करतायत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा असल्यामुळे कदाचित ते या प्रोटेस्ट मध्ये येऊ शकत नाहीयेत, पण मला वाटतं जर त्यांना सुट्टी असती तर या प्रोटेस्ट मध्ये ते नक्की असते. त्यांना बांधून घातल्यासारखं झालंय, पण कुठेतरी हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा सहभाग हातवारे करून का होईना पण आपल्याला दिसतोय. आपल्या मागे तुम्ही बघताय
या प्रोटेस्ट बघण्यासाठी बरेचसे सिनियर सिटीजन आलेत. आपण त्यांना पण काहीतरी विचारूयात प्रश्न की काका तुम्ही तर कशासाठी आला आता? मोर्चात यांच्यासाठी स्टुडंटसाठी तुमचं काय मत आहे? ही मुलं जी प्रोटेस्ट करायला लागलेत बरोबर आहे ना? योग्य आहे. योग्य आहे. मारहाण केली हे चुकीचं आहे. योग्य आहे. मारहाण केली त्यांना हे योग्य आहे. चुकीचं आहे त्यांचं. तुम्ही आज एवढं शिक्षण करून एवढे आज पेपर त्यांचे हे करून आज त्यांचं पेपर एवढे देऊन बी तुम्ही हे करता बरोबर नाही. तुम्ही काय करताय काका? ते रिक्षात आलो. रिक्षा चालवताय. तुमचा मुलगा काय करतो? मुलगा असं माझं प्रायव्हेट कामाला आहे दोन्ही. Private कामाला. हो. मला सांगा अशा पद्धतीचा मोर्चामुळे बदल घडतील का? बदल घडले पाहिजे. कारण ज्या जंतर मंतरवर मुलींवर जे कपडे पार पाडले की देशामध्ये आतापर्यंत कधी नव्हतं झालं. इंग्रजांच्या काळात झाल्यानंतर आता पहिल्यांदा असं झालंय. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेत नाही तोपर्यंत जागेवर हल्लच नाही पाहिजे लोकांनी. आणि त्यांचं शांततेचं आंदोलन आहे. त्यांचं काय हे नाहीये. तुमच्या लक्षात यायचं असेल की आषाढी वारी सुद्धा आहे आणि यामध्ये एका तरुणानं माफ कर विठ्ठला वारी चुकली पण विवेक नाही या पद्धतीचा एक फलक घेतलेला आहे. मला त्याच्याशी बोलायचं आहे. तू जो फलक लावलायस त्याच्या पाठीमागची तुझी भूमिका काय? मी दरवर्षी वारी करतो. जसा वेळ मिळेल तसा वारी करतो. पण यावेळी नेमकं आषाढी एकादशी आली आहे. पण मला असं वाटतं की यावेळी विठ्ठलाची भेट नाही झाली तरी चालेल. कारण विठ्ठलाचे भक्त जे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे जास्त महत्वाचं वाटतं. म्हणून ही पार्टी की विठ्ठला वारी चुकली असली तरी विवेक नाही चुकलाय. मोर्चा येतोय म्हणून तिकडच्या बाजूला ट्रॅफिक जाम झालेला आहे. पूर्णपणे गाड्यांना थांबवलेलं आहे. एक ॲम्ब्युलन्स आलेली आहे माझ्या समोर. आता या ॲम्ब्युलन्सला सुद्धा दुसरीकडे वळवण्यात आले आणि पोलिसांच्या तत्परतेमुळं आणि मॅनेजमेंटमुळं हे 25 दिवस झालं ज्या पद्धतीनं मोर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. त्यानंतर काल रात्री पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केलं. त्याच्यानंतर एक व्हिडिओ सुद्धा आला. परंतु अभिजित दिपक्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत राजीनामा मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. आणि वांगचुक यांनी सध्या तरी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. पण या आंदोलनाची तीव्रता मला वाटत नाही की कमी झालेली आहे. उलट आता देशभर ज्या पद्धतीनं मोर्चे सुरू होत आहेत म्हणजे बिहार मधला असेल, आसाम मधला असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात झाला असेल, आज पुण्यात आहे. तर हळूहळू याची तीव्रता जास्त झालेली आहे. कुठंतरी याकडं लक्ष देणं गरजेचंच आहे. आणि जी मागणी आहे त्या मागणीवर हे विद्यार्थी ठामच आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.